आता उतरलेलो आम्ही म्हणलं येता येतं स्वीट होममधून खायला घ्यावं मुलांना. तर जस्ट आता आलो आणि इथं हा जो भैया आहे ते भैयाने आल्या आल्या आम्हाला थंड मागवलं. ऊन लागलं होतं, भैयाने थंड घेतलं इथं आल्या. खूप छान असं फ्रीजमध्ये आहे खायला आणि इथं खूप काय खाऊ भेटतं असं. परी मा आमची इथे हुडकत होती. काचत नाही काढता येते का परी? काढता येते का त्यातनं खाऊ? का इकडे बघ, काढता येते का? नाही काढता येत. कुठलं घ्यायचं खायला? कुठलं? बंदूक? बरं बरं बंदूक घेतलं. येणे काहीतरी खायला घेतलं. जस्ट आम्ही आता पोहोचलेलो घरी. भेट झाली आमच्या दाजींची. ह्या साईडला होय. पाणीच आहे ते बाबा. गार पाणी. पाणी पिली का नाही तू? हा गार आहे, उन्हात नाही. जस्ट आम्ही आता घरी पोहोचलो. त्यानंतर इथं आल्या आल्या आम्हाला आजी भेटल्या. आजी आता कार्डाचं काहीतरी गोचर काढतायत रानातल्या त्याच्यामुळे. आणि इथं पलीकडे बारकं बाळ आहे ते खेळते आता. पिल्या काय चाललंय? बारकं बाळ आहे. दोघं भाऊ भाऊ आहेत. हे तो लहान आहे खाली आहे, तो हा मोठा आहे. आणि ते आहे ते हे अश्विनीच्या बहिणीची मुलगी पुण्याहून आलेली आमच्याकडे सुट्टीसाठी. ते आहे आता. बघा आता किती लहान मुलं खेळतात. सगळे एकत्र मिळाले असे खेळतात. तरी त्याला नीट खेळव, नीट बसव खुर्चीवर. दादा खाऊ. आईस्क्रीम खाणार ना तू? आईस्क्रीम खा. आईस्क्रीम खा. आईस्क्रीम खा. परी आईस्क्रीम पागायला का रे? पागायला चांगलं लागते का? पागायला पण पागायला चांगलं लागते का? ए तू डायरेक्ट करून आता डायरेक्ट. बाबा आईस्क्रीम खा. आम्ही आता पाहुण्याच्या इथं वेळ झाला बसलेलो. तर आमचं स्वागत खूप छान झालं आणि आता आम्ही जेवण करतोय अंड्याची बिर्याणी करून. ही बा इथं रोहन जेवतोय, पलीकडे अश्विनी जेवते, त्यानंतर इथं परी जेवते. परी काय खाते? सकाराम तुकाराम काय खाताय? ओके. हा तो भात खातोय ना साधा. आणि परी जेवण कर पोटवर. पोटवर जेवण कर. किती रुपये तिकीट आहे? आम्ही आलेलो आहे मलिकनाथ मठ फिरण्यासाठी. तर इथं पाहण्यासाठी आहे चांगलं खूप. हा तुम्हाला मी काय म्हणलेलं आहे का नाही नागात. मित्रांनो आता मी पोचलेलो आहे इथं पाहण्यासाठी. त्या साईडला आहे पाहण्यासाठी मूर्त्या वगैरे आहेत. बघू शकतो खूप छान अशा मूर्त्या इथे बांधलेल्या आहे पाहण्यासाठी. बघा असं देऊळ वगैरे आहे, मंदिर वगैरे आहे. खूप छान मोठं असं आहे ते. इथे पुढे आहे मंदिर. मित्रांनो मलिकनाथ मठाचे इथे आलेलो जस्ट आता. तर इथे पाहण्यासाठी खूप छान सुंदर आहे. एरिया वगैरे आहे ते मी पाहू शकता. माझ्या मागे वगैरे मंदिर वगैरे आहे. त्यानंतर मागच्या साईडला इथं बाग आहे. मागे 4 घोडे रथ आहे. त्यानंतर इथे खूप छान बघण्यासारखं आहे. आता मी दाखवतोय तुम्हाला. माझ्या समोरचा एरिया आहे हा. खूप छान. पलीकडे खालच्या साईडला छोटे छोटे प्राणी आहेत इथे. म्हणजे असं छोटी बाग बनवलेली आहे त्यांनी.
छोट्या बागेमध्ये आहे. तर खूप छान असं एरिया आहे इथे करमून जातं मुलांना. बघू शकता तुम्ही ते. खूप छान असा एरिया आहे. पलीकडे पुणे सोलापूर हायवे आहे. त्याच्याबरोबर मध्ये मल्लिकनाथ मठ आहे. ते खाजगी देवस्थान आहे. पाहण्यासाठी खूप छान आहे. म्हणजे इथे आल्यावर ते करमून जातं आपल्याला. पलीकडे उजने धरणाचा एरिया आहे. तर मित्रांनो मी आता पोहोचलेले आहे बागेमध्ये. खूप छान अशी बाग आहे. इथे मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं घोडा आणि असं रथ आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही छोटीशी बाग आहे इथे. तर इथे आमचा रोहन हरणाव बसलाय, परी हरणाव बसली. तर इथे पलीकडे असे खूप छान छान छोटे छोटे आहेत तिथे. खूप छान छान असे. परी का नाही बसली त्या हरणाव? का नाही बसली हरणाव परी तू? तर इथे अश्विनी चाललेली आहे पलीकडे. खूप छान अशी बाग आहे इथे, खूप खेळण्यासाठी. हे रोहन नाही आता बघा इथे खूप छान असं वातावरण आहे. पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे आम्ही आता चालू. परी पुन्हा नको तोडू, चल चल परी. खूप छान असं वातावरण आहे इथे. बैलगाडी आहे इथं दाखवलेली. शेतकरी बैलजोडे असे आहे. खूप छान असं म्हणजे आम्हाला इथे आल्यावरती करमून गेलं. इथे एक बाबा होते छोटे, त्यांनी आम्हाला आत सोडलं. रोहन कसं वाटलं? एक नंबर. एक नंबर. परी कसं वाटलं फिरता यायला? चल बंद ह्या टायमाला अंधार पडायला लागला. ओम श्री हवामल्य महाराज आश्रम बयारे मार्ग. इथे हत्ती आहेत. ह्या साईडला हत्ती आहे. ते दहीहंडी सारखं दाखवलेलं आहे लहान मुलांचं. पहिले राहू दे, चल राहू दे. ते दहीहंडीचं असं दाखवलेलं आहे लहान मुलांचं. काय तिला ऐक